नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 9th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट। सेट वरती मित्रांनो आपण चर्चा करतोय आणि सेट मधला प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण पाहणार आहोत। बघा मित्रांनो, आपण मराठीमध्ये सुद्धा या चॅप्टर वरती व्हिडिओ बनवलेले आहेत। मराठीमधली जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीमधला व्हिडिओ या टॉपिकवरच्या बघू शकता। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर बघा मित्रांनो, सेट समजून घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की समजा तुमच्या क्लासरूममध्ये तुमच्या टीचरने तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत। त्याच्यामधला पहिला प्रश्न असा असेल की बाबा सांगितलं तुम्हाला की तुमच्या वहीचं एक पान फाडा आणि त्या पानावरती वीकमध्ये जितके काही डेज येतात त्या सगळ्या डेज जे आहे ते लिहून काढा। त्यावेळेस काय होईल की तुमच्या वर्गामधल्या सगळ्या मुलांचं उत्तर सेम असेल, संडे, मंडे, ट्यूजडे वगैरे पासून सॅटरडे पर्यंत अशा प्रकारचे ते डेज असतील, वार असतील। ओके, या व्यतिरिक्त कुठले डेज तो मुलगा लिहिणार आहे का नाही, सगळ्यांचं आन्सर एकच असणार आहे, सेम असणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही वेगळं उत्तर कुणाचंच नसणार आहे। त्याचबरोबर जर त्या वर्गातल्या मुलांना, तुमच्या मित्रांना सर्वांना किंवा तुमच्या सर्व क्लासरूमला दुसरा प्रश्न विचारा, सांगितलं की तुम्ही आता जे काही आपले मंथ आहेत, इयरमध्ये येणारे सर्व मंथ आहेत त्या मंथची लिस्ट बनवा। त्यावेळेस सगळी मुलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंतचे 12 मंथ्स जे आहेत ते सगळे राईट डाऊन करतील, ते सगळे मंथ जे आहेत ते लिहून काढतील। इथं सुद्धा पहिल्या बेंचवरचा मुलगा आणि शेवटच्या बेंचवरचा मुलगा सगळ्यांचा आन्सर सेम असेल, वेगळं नसणार आहे। तर अशा प्रकारचा एक समूह, सेट म्हणजे काय, अशा प्रकारचा ग्रुप की जो वेल डिफाईंड आहे। ओके, की जिथं आन्सर सगळ्यांचं सेम आहे, म्हणजे जिथं सगळ्या मुलांचं उत्तर सारखं आहे त्याला आपण वेल डिफाईंड म्हणू शकतो, की जिथं तुम्हाला त्या व्यतिरिक्त दुसरं उत्तर येणार नाही, सगळीकडे आन्सर सेम असणार आहे। ओके, त्याला आपण सेट म्हणतो, त्या ग्रुपला आपण सेट म्हणतो। सेट म्हणजे असा ग्रुप की बाबा जो वेल डिफाईंड आहे। आता वेल डिफाईंड नसलेला कुठला, समजा तुमच्या वर्गातल्या त्याच मुलांना हा प्रश्न विचारला की तुमचे आवडते 3 कलर लिहा। ओके, तुम्हाला जे कलर आवडतात असे 3 कलर लिहा। मग कलर लिहित असताना प्रत्येक मुलाचं उत्तर वेगळं असणार आहे, सगळ्यांचं आन्सर इथं सेम असेल का, नसणार। एखाद्याला रेड, ग्रीन आणि ब्ल्यू आवडेल, एखाद्याला ब्ल्यू, व्हाईट आणि येल्लो आवडेल, अशा प्रकारे वेगवेगळे कलर आवडू शकतात प्रत्येकाला, इथं उत्तर वेगळे येणार आहे। किंवा तुमच्या आवडत्या मित्रांचा गट असेल किंवा जे टीचर्स आहेत जे तुम्हाला आवडतात त्यांची नावं असेल तर इथं वेगळे असू शकतात। तर अशा प्रकारे वेगळे जर काही असतील गट किंवा ग्रुप तर त्यांना आपण सेट म्हणणार नाही। तर सेट कशाला म्हणतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। तर बघा मित्रांनो, सेटची जी काही डेफिनेशन आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, की डेफिनेशन आहे अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट ऑर एलिमेंट, त्याला आपण म्हणणार सेट। तर सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत। बघा 2 मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये पहिली एक मेथड आहे लिस्टिंग मेथड, जिला आपण रोस्टर मेथड म्हणतो, आणि दुसरी जी मेथड आहे तिला आपण रूल मेथड म्हणतो किंवा सेट बिल्डर मेथड म्हणतो। अशा 2 मेथड्स आहेत आपल्याला सेट लिहिण्याचा। आता उदाहरणार्थ बघा, ह्या 2 मेथड एक्सप्लेन करताना कसं करता येईल, समजा 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे सकाराम, एकाचं नाव आहे तुकाराम, असे 2 विद्यार्थी आहेत। दोघांच्या हातामध्ये 2 आपण बॉक्स दिलेले आहेत। त्या एका मुलाच्या बॉक्समध्ये काही चिठ्ठे आहेत, काही चिठ्ठे आहेत, त्या प्रत्येक कार्ड आहेत। समजा त्या प्रत्येक कार्डवरती एका वाराचं नाव आहे, जो काही एक डेज आहेत, म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे पर्यंतचे सगळे जे काही वीकमधले जे डेज आहेत त्या प्रत्येक चिठ्ठीवर प्रत्येक डेजचं नाव आहे। अशा 7 चिठ्ठ्या आहेत। आणि दुसरा जो मुलगा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे, त्याच्या बॉक्समध्ये सुद्धा तशाच चिठ्ठ्या आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक डेजचं नाव आहे, असे 7 डेजचे नाव तिथं आहेत आपल्याला। ओके, तर आता दोघे जण चाललेले आहेत। सकारामला प्रश्न विचारला तुझ्या बॉक्समध्ये काय आहे, तो म्हणाला की माझ्या बॉक्समध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे डेज लिहिलेल्या कार्ड आहेत, हे डेज लिहिलेले कार्ड आहेत। आता हा काय चुकलाय का, यांनी बरोबर सांगितलं, सगळ्यांची नावं सांगितली, सगळ्या कार्डची एकदम परफेक्ट सांगितलं। दुसऱ्याला प्रश्न विचारला की बाबा तुझ्या बॉक्समध्ये काय, तर तो म्हणाला की माझ्या बॉक्समध्ये वीकमधले डेज जे आहेत त्यांची नावं त्या कार्डवरती लिहिलेली आहेत। तर याने उत्तर पण तेच सांगितलं, बरोबर सांगितलं, म्हणजे याचं पण चुकलं नाही, याचं पण चुकलं नाही, पण दोघांनी वेगवेगळ्या मेथडने सांगितलं। पहिल्याने काय केलं की पूर्ण लिस्ट बनवली। ज्यावेळेस पूर्ण लिस्ट बनवली जाते त्या एलिमेंटची त्याला आपण म्हणतो लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड। आणि ज्यावेळेस एखाद्या विशिष्टाची प्रॉपर्टी वापरली जाते त्यावेळेस एखादे गुणधर्म वापरला जाईल, त्या पद्धतीने लिहिले जाईल की बाबा हे वीक डेज आहेत, वीकमधले डेज आहेत वगैरे, अशा प्रकारे प्रॉपर्टी वेगळी वापरली जाईल। तिथं आपण म्हणू शकतो की बाबा ती जी मेथड आहे ती रूल मेथड आहे किंवा सेट बिल्डर मेथड आपण म्हणू शकतो। तर एक्झाम्पल आपण लिहूया, समजा ए आपल्याकडे जर सेट असेल
तर त्याच्यामध्ये समजा मी असं लिहितो संडे, ओके, मंडे, संडे, मंडे, ट्यूजडे, मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो वेडनसडे, ओके, त्याच्यानंतर थर्सडे, त्याच्यानंतर फ्रायडे आणि सॅटरडे समजा, ओके. तर अशा प्रकारे हे सगळे डेज आपण लिहिले. किती? 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपण डेज या ठिकाणी लिहिलेले आहे. तर याला आपण म्हणतो लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. म्हणजे या मेथडमध्ये आपण काय केलं की सगळे जे काही डेज आहेत ते आपण सगळेचे सगळे डेज लिहिले, याला म्हणतो लिस्टिंग मेथड. आता रूल मेथड म्हणजे कसं लिहिणार बघा. समजा हा सेट रूल मेथडमध्ये लिहायचा की सेट ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज काय बाबा डे इन द वीक. तर अशा प्रकारे आपल्याला की बाबा डे इन द वीक हा आठवड्यातला वार आहे, अशा प्रकारे आपल्याला ही जी मेथड आहे तिला आपण म्हणू शकतो रूल मेथड. म्हणजे रूल मेथडमध्ये असा एक रूल वापरायचा असतो आपल्याला. आणि सेट बिल्डर मेथड किंवा लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडमध्ये टोटली आपल्याला यादी बनवायची, पूर्ण लिस्ट बनवायची, सगळ्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला डिटेलमध्ये. सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या लिहायच्या आहेत, लिस्ट बनवायचे. आणि सेट बिल्डर किंवा रूल मेथड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल. तर प्रत्यक्षात आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी बघूयात आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. बघा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल बघत असताना आपल्या समोर इथे काही प्रश्न आहेत. बघा, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आता हे जे काही सेट्स आहेत यांना आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे. रोस्टर फॉर्म म्हणजे इथं काय करायचे आपल्याला या सगळ्यांची एक लिस्ट बनवायची, यादी बनवायची. बघा, सेट ऑफ इवन नंबर. आता पहिला जो मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की सेट ऑफ इवन नंबर. बरं, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, सेट ऑफ इवन नंबर. मग बा इवन नंबर बाबा कुठले? इवन नंबर म्हणजे काय की ज्या नंबर 2च्या टेबलमध्ये येतात. बघा, ऑड नंबर म्हणजे ज्याला 2ने डिवाइड करू शकत नाही, जे 2च्या टेबलमध्ये येत नाहीत. आणि इवन नंबर म्हणजे काय? जे नंबर 2च्या टेबलमध्ये येतात त्याला आपण इवन नंबर म्हणतो. मग इवन नंबर कुठले? 2 आले, 4 आले, 6 आले, 8 आले, 10 आले, डॉट डॉट डॉट, यांना आपण इवन नंबर म्हणू. ठीक आहे. पुढे बघा, सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता प्राईम नंबर म्हणजे काय बाबा? प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला फक्त 2च नंबरने आपण डिवाइड करू शकतो. 2 नंबरमध्ये 1 आणि तो स्वतः, अशा प्रकारे. बघा या ठिकाणी प्राईम नंबर कुठले? बघा 1 जो आहे 1 प्राईम नंबर नाही आहे, कारण 1ला फक्त एकाच नंबरने डिवाइड करू शकतो आपण. ओके, फक्त ओनली 1 या एकाच नंबरने आपण डिवाइड करतो, म्हणून त्याला प्राईम नंबर नाही म्हणू शकत. प्राईम नंबर म्हणजे 2 नंबरने आपल्याला डिवाइड करता येतं. ओके, समजा 2ला आपण 2 नंबरने डिवाइड करू शकतो, एक तर 1 आणि एक तर 2. ओके, 3ला सुद्धा आपण कशाने? 3 आणि 1 यानेच डिवाइड करतो. 4 हा प्राईम नंबर नसणार आहे, कारण 4ला 1ने डिवाइड करू, 2ने डिवाइड करू आणि 4ने 3 नंबरने डिवाइड करतो, म्हणून तो नाही. 5 7 9 नाही आहे, कारण 9चा जर विचार केला तर 9ला आपण 3ने डिवाइड करू शकतो, 9ने डिवाइड करू शकतो, 1ने डिवाइड करू शकतो, 3 नंबरने डिवाइड करू शकतो, म्हणून हा प्राईम नंबर नाही आहे. त्यानंतर 11 प्राईम आहे, 13 प्राईम आहे, 17 प्राईम आहे, 19 प्राईम आहे, डॉट डॉट डॉट, असे बऱ्याचशा प्राईम नंबर आहेत. पण आपल्याला काय विचारलंय? सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. मग असे प्राईम नंबर शोधा की जो इवन आहे. बघा आता तुम्ही जर बघितलं तर 3 पासून हे सगळे पुढचे जे आहेत ना ऑड आहेत. प्राईम नंबर जितके काही जगामध्ये आहेत ना ते सगळे ऑड आहेत. फक्त 2 हा एकटाच प्राईम नंबर आहे की जो इवन पण आहे आणि प्राईम पण आहे. एकटाच इवन नंबर आहे तो जो प्राईम आहे, बाकी या व्यतिरिक्त कुठलाच नाही आहे. मग तुम्ही 1 to 50 मध्ये म्हणा किंवा 1 to 60 मध्ये म्हणा, 1 to 100 मध्ये म्हणा, किंवा 1 to 1000 मध्ये म्हणा, किंवा 1 to 1 लाख मध्ये म्हणा, कुठल्याही म्हणा याच्यामधला नंबर तो एकमेव 2 असा नंबर आहे की जो इवन पण आहे आणि प्राईम पण आहे. म्हणून इथं आपल्याकडे बी समजा जर मी सेट लिहिला तर या सेट बी मध्ये माझ्याकडे काय येणार आहे? 2 येणार आहे, एवढाच येणार आहे. ओके, आता सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. हे निगेटिव्ह इंटेजर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर कुठले? 1, -1, -2, -3, -4, -5, डॉट डॉट डॉट. तर असे भरपूर, कितीपर्यंत विचारलेत तर भरपूर, असे अनंत इन्फायनाईट नंबर आपल्याला सांगता येऊ शकतात. ओके, पुढे बघा, 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम सूर. 7 बेसिक साऊंड काय? समजा डी आपण म्हटलं, सा, रे, गा, मा, प, दा, हे 7 झाले. आपल्याला 7च विचारलेत बरं का. परत 6 नाही लिहायची. 1 2 3 4 5 6, सा, रे, ग, म, प, ध, नी एक राहिला, प, ध, नी आणि सा. अशा प्रकारे हे 7 बेसिक सूर जे आहे ते आपल्याला लिहिता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हे 4 क्वेश्चन झाले. आता आपण जर अजून पुढे गेलो तर पुढे बघा की बाबा राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. ओके,
तर याला लिहिताना बघा आता याचा जर आपण विचार केला, हे जे साइन आहे तर याला म्हणतात एलिमेंट ऑफ क्यू वगैरे आपण असं म्हणू शकतो. मग इथं लिहायचं 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू, अशा प्रकारे लिहिता येईल बाबा, इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू. आणि आपल्याकडे हा -2 आहे ना, इथं नॉट एलिमेंट. आता अशा प्रकारे एक लाईन आली वरती, मग आपण म्हणायचं की बाबा -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ n. ओके, म्हणजे तो नॅचरल नंबर नाही असं म्हणता येईल. आता बघा इथं काय लिहिता येईल बाबा, सेट पी, हा सेट पी आहे ना, इज सेट ऑल. बघा सेट पी इज सेट ऑफ ऑल पी. बरं का, हा स्मॉल पी. बघा असं म्हणा, पी इज सेट पी इज सेट ऑफ ऑल पी. इथं पी आहे म्हणून पी, एक्स असतं तर एक्स लिहिणार. सच दॅट हे लिहिणं गरजेचं आहे. सच दॅट, मग हे लिहायचं पी इज ॲन ऑड नंबर, याला लिहायचं फक्त. बरं का, पी इज ॲन ऑड नंबर. सेट लिहिताना अशाच प्रकारचा ब्रॅकेट पाहिजे मित्रांनो. सॉरी, अशाच प्रकारचा ब्रॅकेट आपल्याला लिहावा लागतो. इथं काय ब्रॅकेट करायची गरज नाही सध्या. आपल्याला फक्त याला वाचायचं कसं बाबा, या सेटला सेट पी इज सेट ऑफ ऑल पी. सेट पी इज सेट ऑफ ऑल पी. ही उभी लाईन म्हणजे काय बाबा, सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. तर अशा प्रकारे याला आपल्याला लिहिता येऊ शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर पुढचा जो आहे आपल्याकडे क्वेश्चन, तो आपण या ठिकाणी बघूयात. बघा या ठिकाणी बघा पुढचा जो क्वेश्चन आहे हा बघा, राईट एनी 2 सेट बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. आपल्याला 2 सेट लिहायचे, लिस्टिंग आणि रूल दोन्ही मेथडने आपल्याला लिहायचे. ओके, सॉरी तिसरा क्वेश्चन जो आहे इथे, हां, राईट एनी 2 सेट. यांनी सांगितलं की बाबा कुठलेही 2 सेट तुम्ही लिहा, ते लिस्टिंग मेथडने लिहा किंवा रूल मेथडने. बघा मगाशी आपण एक लिहिला होता. समजा आपण एक क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये समजा सेट ए घेऊ. ए मध्ये समजा आपण डेज इन द वीक असं या ठिकाणी घेऊ शकतो. बघा मग इथं आपण लिहू शकतो संडे, मंडे, ओके, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, वेळ कमी म्हणून, तुम्ही परीक्षेला पूर्ण याच्यात लिहा. आणि ही कुठली झाली बाबा, लिस्टिंग मेथड झाली. हिला काय म्हणू शकतो आपण, लिस्टिंग मेथड. आपल्याला काय विचारलं की बाबा कुठलेही 2 सेट तुम्ही लिहा, ते तुम्ही लिस्टिंग मेथडमध्ये पण लिहा आणि रूल मेथडमध्ये सुद्धा लिहा किंवा सेट बिल्डर मेथडने सुद्धा लिहा. ओके, आता रूल मेथडने जर लिहायचं झालं तर इथं काय करायचं, सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज डे इन द वीक. ओके, आता याच्यानंतर मी दुसरा एक सेट लिहितो. समजा दुसरा आपण लिहू शकतो. ओके, दुसरा एक लिहू समजा ए मध्ये समजा मी असं लिहिलं 1 2 3 4 डॉट. हे काय बाबा सगळे नॅचरल नंबर आहेत. ही कुठली मेथड लिहिली, लिस्टिंग मेथड. ओके, झाली, लिस्ट बनवली. वरची ही कुठली मेथड होती बाबा, रूल मेथड किंवा तिला सेट बिल्डर मेथड आपण म्हणू शकतो, रूल मेथड. बरोबर. आता इथं बघा 1 2 3 4 ही लिस्ट बनवली. आता हे 1 2 3 4 काय बाबा, काउंटिंग नंबर आहेत किंवा हे नॅचरल नंबर आहेत. डॉट म्हणजे पुढे खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. मग याला आपण काय लिहू शकतो बाबा, सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स. बघा सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज, हे कुठले नॅचरल नंबर आपण त्याला म्हणू शकतो की बाबा एक्स जी आहे ती नॅचरल नंबर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 2 सेट लिहिले, एक सेट बिल्डर मेथडमध्ये लिस्टिंग मेथडने आणि रूल मेथडने, दोन्ही मेथडने आपण हे 2 आपण एक्झाम्पल लिहिले. या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे एक्झाम्पल असू शकतात. काही मुलं सर्व डेज इन द वीक लिहितात, सर्व मुलं जे काही महिना आहे आपल्याकडं, मंथ इन इयर आपण लिहू शकतो. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. ओके, तर बरेच आन्सर्स या ठिकाणी येऊ शकतात. ओके, मी हे 2 सांगितले, या व्यतिरिक्त भरपूर उत्तरं येऊ शकतात. पुढे बघा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आता इथं लिस्टिंग मेथडने आपल्याला हे सगळे सेट जे आहेत ते आपल्याला बनवायचे. बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. मग इंडियन सोलार इयरमध्ये असणारे जे काही सगळे मंथ आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. ओके, मग आता ते कुठले असतात, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आपण म्हणू शकतो चैत्र, वैशाख,
ज्येष्ठ. ओके, ज्येष्ठ नंतर आपल्याकडे बघा आषाढ, श्रावण, भाद्रपद. आषाढ, त्याच्यानंतर श्रावण, भाद्रपद, त्याला आपण भाद्रा इंग्लिशमध्ये फक्त एवढंच म्हणतो भाद्रा. अश्विन, कार्तिक. आर अश्विन नाही बरं का, अश्विन, कार्तिक. अजून कुठले कुठले बाबा, कार्तिक, त्याच्यानंतर अग्रहायण, पौष, माघ. अग्रहायण, पौष, माघ. ओके, आणि शेवटचा कुठला आपल्याकडे फाल्गुन. तर ही लिस्ट बनवली आपण. हे काय, यांनी काय सांगितलं, इंडियन सोलार इयर. जर त्यांनी इंग्लिश जर सांगितलं असतं किंवा नुसतं इंडियन सोलार इयर हा शब्द दिला नसता तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अशा प्रकारे तिथं उत्तर आलं असतं. ठीक आहे, आता हा खूप सोपा आहे. लेटर्स इन वर्ड, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. मग बी बघा इथं काय लिहायचं, हे जे कॉम्प्लिमेंट जो शब्द आहेत याच्यातले वर्ड लिहायचे. एक सी लिहा, ओ लिहा, एम लिहा, पी लिहा, एल लिहा, ई लिहा. आता एम ऑलरेडी आलेला आहे, लिहायची गरज नाही. ई ऑलरेडी आलेला आहे, एन लिहा आणि टी लिहा. झालं, हे सगळे या ठिकाणी आपण लिहून काढलेले आहेत. पुढे बघा, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्युमन सेन्सरिंग ऑर्गन्स कुठले बाबा आपल्याकडं, नोज आलं, आय आलं, इयर आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे स्किन आली आपली, त्याच्यानंतर आपल्याकडे काय आले, टंग आली. हे सगळे काय सेन्सरी ऑर्गन्स आहेत, त्याला आपण म्हणू शकतो. बघा या ठिकाणी आपण त्याला सी म्हणू, नोज. ओके, नोज नंतर आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, इयर. त्याच्यानंतर आईज आपल्याकडे म्हणता येऊ शकतो. आपले डोळे जे आहेत ते आपल्याकडे आईज म्हणू शकतो, टंग म्हणू शकतो. टंग आहे आपल्याकडं. टंग नंतर आपल्याकडे काय, तर टंग नंतर आपल्याकडे स्किन. तर हे झाले आपल्याकडं असणारे ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. त्याच्यानंतर सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता आपण बघा मगाशी म्हटलं सेट ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे कुठले, की ज्या संख्यांना फक्त दोनच नंबरने डिवाइड करू शकतो. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. मग प्राईम नंबर 2 पासून सुरुवात होतं. 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, 5 प्राईम नंबर आहे, 6 आहे, 7 नाही आहे, 7 आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 प्राईम नंबर आहे, 13 प्राईम नंबर आहे, 17 प्राईम नंबर आहे आणि 19 प्राईम नंबर आहे. आपल्याला आपल्याला काय सांगितलं, 1 to 20 इथपर्यंतचेच प्राईम नंबर आपल्याला सांगितले होते. मग हे प्राईम नंबर आपण लिहिले. त्याच्यानंतर नेम ऑफ कंटिनेंट्स ऑफ वर्ड, म्हणजे वर्डमध्ये जितके काही कंटिनेंट्स आहेत, आपण म्हणतो खंड म्हणतो मराठीमध्ये, त्या सगळ्यांची आपल्याला या ठिकाणी नावं या ठिकाणी लिहायची आहे. मग ते कुठले आले, आशिया आलं, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका आलं, आशिया आलं, साऊथ अमेरिका आली, नॉर्थ अमेरिका आली, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आलं, त्याच्यानंतर अंटार्क्टिका आलं, युरोप आलं. हे सगळे जे काही आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. पहिले आपली एशिया. ओके, एशिया नंतर आपल्याकडे काय तर आफ्रिका आलं, बरोबर. आफ्रिका नंतर आपल्याकडे युरोप आलं, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आलं. मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो, ऑस्ट्रेलिया आलं. त्याच्यानंतर आपल्याकडे अंटार्क्टिका आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. ठीक आहे, हे सगळे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 आले. ओके, ऑस्ट्रेलिया एक आलं. तर अशा प्रकारे एशिया, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. तर हे सगळे आपले कंटिनेंट्स आले, 7 आहेत आपल्याकडे. ठीक आहे, यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचे क्वेश्चन सोपे आहेत बघा. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द रूल मेथड. आता रूल मेथडने आपल्याला लिहायचे. आता लिहित असताना बघा इथं मला हा जर का एक लिहायचा, इथं काय रूल आहे या नंबरमध्ये कुठला रूल दडलेला आहे, कुठला फॉर्म्युला लपलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं. इथे बघा 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. हे सगळे जे नंबर्स आहेत ना, हे सगळे नंबर जे आहेत ना ते कम्प्लीट द स्क्वेअर नंबर आहे. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर असे नंबर आहेत बघा.
या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1 काय बाबा 1चा स्क्वेअर, 2 काय बाबा 4, आपल्याकडे नंतर 4 आहे 2चा स्क्वेअर, त्याच्यानंतर आपल्याला 9 आहे 3चा स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर 16 आहे 4चा स्क्वेअर आहे, 25 आहे 5चा स्क्वेअर आहे, आणि असं करता करता लास्टपर्यंत आपल्याकडे 100 आहे 10चा स्क्वेअर आहे. बरोबर, म्हणजे इथं स्क्वेअर आहे नंबर 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6, 7, 8, 9, 10चा स्क्वेअर, म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचे जे नंबर आहेत ना त्यांचा स्क्वेअर आहे. मग आता इथं जर आपण विचार केला तर इथं कॉमन नंबर डोक्यावरती 2 कावळे, म्हणजे कॉमन काय बाबा स्क्वेअर 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 कॉमन आहे. नंबर बदलतात कुठले हे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे नंबर बदलतात. जे बदलतात त्यांना n म्हणा, जे बदलतात त्यांना n म्हणा, आणि 2 कॉमन आहे म्हणून स्क्वेअर म्हणा. n स्क्वेअर म्हणजे काय बाबा, इथं कुठला फॉर्म्युला लपलाय की बाबा n स्क्वेअर म्हणजे n चा स्क्वेअर आहे, म्हणजे कुठल्या तरी नंबरचा तो स्क्वेअर आहे. मग आपण म्हणू शकतो सेट A इज सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज इक्वल टू n स्क्वेअर. मग n स्क्वेअर आहे, पण n स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर, 1चा 2चा 3चा 4चा 5चा 10 पर्यंत. मग तो 11चा पण स्क्वेअर होऊ शकतो नुसतं n स्क्वेअर लिहिलं तर, 12चा पण असू शकतो, 25चा पण असू शकतो, पण आपल्याला 1 पासून 10 पर्यंतच्या नंबरचा स्क्वेअर पाहिजे. मग हे सगळे नंबर कुठले आहेत बाबा 1 to 10 पर्यंतचे नॅचरल नंबर आहे. मग n नॅचरल नंबर आहे बाबा, नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे, पण नॅचरल नंबर तर भरपूर आले. मग 1 to 10 पर्यंतच म्हणजे तो जो नॅचरल नंबर आहे n इज स्मॉलर दॅन 11. काय बाबा 11 पेक्षा लहान, 10 काय 11 पेक्षा लहान आहे, म्हणजे 11 पेक्षा जे काही लहान नंबर आहेत. आता बघा एकदम क्लिअर झालं की बाबा nचा स्क्वेअर आहे म्हणजे कोणाचा तरी स्क्वेअर आहे, ती नॅचरल नंबर आहे म्हणजे नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे, आणि ती 11 पेक्षा छोटी आहे. मग 11 पेक्षा छोटी नॅचरल नंबर कुठली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इतके नंबर जे आहेत ना ते 11 पेक्षा छोटे आहेत, म्हणून आपल्याकडं हे झालं करेक्ट. किंवा एखाद्याला म्हणायचं की बाबा n इज इक्वल टू अँड लेस दॅन 10 असं म्हटलं तरी चालेल, 10 आणि 10 पेक्षा लहान नंबर. आता तसंच इथं जो आपण फॉर्म्युला शोधला तसं मला आता सांगा, हे जे काय दुसरा जो आपला क्वेश्चन आहे त्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कुठला फॉर्म्युला लपलाय तो आता या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला कुठला या ठिकाणी इथं आपला असू शकतो तो आपण शोधूयात. बघा दुसऱ्या याच्यामध्ये बघा इथं काय 6 12, 6 जर विचार केला तर 6 × 1 6, 12 म्हटलं तर 6 2 जा 12, त्याच्यानंतर आपल्याकडं 18 म्हटलं तर 6 3 जा 18, त्याच्यानंतर 24 म्हटलं तर 6 4 जा 24, 30 म्हटलं तर 6 5 जा, तर त्याच्यानंतर 36 म्हटलं तर 6 जा, त्याच्यानंतर आपल्याला 42 म्हटलं तर 6 7 जा, आणि 48 आहेत आपल्याकडं 6 8 जा. अशा प्रकारे हे आहेत. आता याच्यामध्ये मला सांगा कॉमन नंबर इक्वल नंबर कुठला आहे 6 6 6 सगळीकडे इक्वल आहे, आणि बदलतात कुठले 1 to 8 नंबर, जे बदलतात त्यांना n म्हणा, म्हणजे झाला इथं 6n म्हणजे 6n 6च्या पट्टीमध्ये आहेत. ओके, मल्टिपल ऑफ 6 नंबर. मग b इज इक्वल टू सेट ऑफ ऑल b सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज इक्वल टू काय बाबा 6n म्हणा, म्हणजे 6च्या टेबलमधले नंबर आहे. मग n काय बाबा 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंतचे नंबर आहेत. मग n 8 पर्यंतचे नंबर काय बाबा हे नॅचरल नंबर आहे, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आणि जी n आहे ती काय बाबा 8 पर्यंतचे, 8च्या वर नाही आहे, म्हणजे तो 8 पर्यंतचे म्हणजे 9 पेक्षा लहान आहे, इज स्मॉलर दॅन 9. अशा प्रकारे लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. सी हा लय सोपा आहे. आता काय लेटर्स इन द स्माइल, लेटर्स इन द वर्ड स्माइल, स्माइल या वर्ड मधलं लेटर आहे बघा. इथं लिहायचं x इज सेट ऑफ x ऑल x सच दॅट x इज लेटर्स इन द वर्ड कुठला स्माइल, स्माइल या वर्ड मधले लेटर्स आहेत असं लिहायचं. स्माइल या वर्ड मधले लेटर्स आहेत. x इज लेटर्स इन द वर्ड स्माइल. एकदम सोपा झाला विषय. इथे बघा d इज इक्वल टू हे का बा x इज अ सेट ऑफ ऑल x इज डे इन द वीक. बघा इथं डे इन द वीक एकदम सोपं आहे, कारण हे बघा ना हे सगळे वीक मधलेच डे आहेत ना, संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके झाले सगळे. त्याच्यानंतर इथे बघा x इज इक्वल टू सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज, हे पण इट या शब्दामधले इट जो ना इट पासून बनलेत, या तिघांपासून इट बनेल. मग इथे लिहायचं इज लेटर्स इन द वर्ड, कुठला वर्ड बाबा इट असेल एट असेल काय लिहायचं ते लिहा. तर अशा प्रकारे हा जो प्रॅक्टिस सेट झाला आहे याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घ्या. ओके यस.
तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 जो आहे तो झालेला आहे. यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 वरती आपण चर्चा करू. पण 1.2 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.